आपला इतिहास हा पराभूतांचा इतिहास आहे, अशा पद्धतीने वारंवार कुठेतरी एक नरेटिव्ह सेट केलं जातं. जिथे इथे आपण गेलो ते पराभूत झालो, पराभूत केलं गेलं, आपली मानसिकताच पराभूतांची होती, अशा पद्धतीचं एक सातत्याने माहिती किंवा इतिहास सांगितला जातो. पण तो पराभूतांचा इतिहास नाहीये, तर तो विजेत्यांचा म्हणा, शौर्याचा म्हणा, असाच इतिहास आहे. आणि असे अनेक राजे महाराजे आपल्याला पूर्ण देशभरात सांगता येतील की ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विजय मिळवले, शौर्य दाखवलं. त्यामुळे तो इतिहास शौर्याचा इतिहास म्हणूनच ओळखला गेला पाहिजे, तो पराभवाचा इतिहास नाही. कारण विजय आणि पराजय याच्यामध्ये फार थोडंसं अंतर असतं. एखादा व्यक्ती विजयी होतो म्हणजे दुसरा व्यक्ती पराभूत होतो, पण याचा अर्थ तो कमकुवत होता असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे आपला इतिहास जो आहे, आपल्या भारतातल्या, हिंदुस्थानातल्या, अखंड हिंदुस्थानामधल्या राजांनी जे जे आक्रमक आले त्या सगळ्यांना तेवढाच कडवा प्रतिकार केलेला आहे. अनेक वेळेला त्यांच्या विरुद्ध युद्ध जिंकलेली आहेत, पण तो इतिहास कधी समोर आला नाही, सांगितला गेला नाही.